मयुरेश भोड आपण या मुख्य व्यासपीठावरती ते नाही आहेत. थोडासा लाजालू स्वभावाचा खेळाडू आहे, परंतु चांगला इव्हन क्वालिटीचा ऑलराऊंडर या टीमचा मयुरेश भोड. मनीष पारसकरला जरूर मिस ते करत असे, तो थोडासा इंजर्ड आहे, त्यामुळे तो या टीमचा हिस्सा नाही आहे. मॅचला सुरुवात होईल आपण पाहतोय. सागर पाटील आहे स्ट्राइक एंडवरती, मागच्या मॅचचा हिरो नॉट स्ट्राइक एंडवरती बायकर मॅन रजत पाटील, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आहे मुनावर. चांगली गोलंदाजी केली होती मुनावरनं मागच्या मॅचमध्ये. पहिलाच बॉल चॉप केला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, बॉलवरती येतील. बॉल चालला आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये, एक सिंगल कंप्लीट केली. टीमची टोटल 1 या अंकावरती. सिद्धोलन कैरे जाऊन पोहोचले. आता श्री गणेशा झाला आहे पहिल्याच बॉलवरती. 3 षटकं, किती धावा अगदी करता सक्सेसफुल ठरतील या मैदानावरती, कारण इथून ज्या टीमचा चांगला खेळ राहील करता एक ट्रॉफीच्या जवळ पोहोचणारी ती टीम ठरेल. कारण करसुनी टीम ऑलरेडी आपण पाहायला गेल्या 2 सामने त्यांनी देखील जिंकलेत, म्हणून ही मॅच आता दोन्ही टीमसाठी महत्त्वाची बनेल. यातून जो जिंकेल तो करसुनी टीमशी 2 हात करेल. ती शेवटची मॅच असेल आजच्या रात्रीतील. रजतसाठी हा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलं, बॉलला एक सिंगल कंप्लीट केलं. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉलला रोखलं गेलं आणि एक सिंगल सॅडो स्टाईलनं तो दाखवतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर चांगला कव्हर ड्राईव्ह तसा पाहायला मिळाला. एक सिंगल टीमची टोटल 2 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स रजत पाटीलचा तितकासा चांगला नव्हता, परंतु सागर पाटील 1 हँडेड ती मॅच खरं तर जिंकून दिली होती कैरे टीमला. परंतु आता इथून दोघांना प्रयत्न करावे लागतील. सागर पाटील बॅटची कडा, बॉल चला पाठीमागे, क्षेत्ररक्षक आहेत, आपल्या टीमसाठी धाबा देखील वाचवल्यात. बॅटच्या टो गार्डवरती हा बॉल लागला आणि पाठीमागे गेला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल, कारण इथून बॉल आम्हाला तर विजिबल नाही आहे आणि त्याने देखील आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्या गेल्या. 2 धाबा धावफलकावरती मुनावरनं अद्याप बॉल फेकले. 2 धाबा त्याने देखील खर्च केल्यात. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. थोडासा प्रेशर आहे आता मुनावर देखील, कारण त्यांनी देखील मागची मॅच पाहिली. सागर पाटीलची आपलातून बॅटिंग त्यांना पाहिली. या गुलाबी थंडीमध्ये आग ओकणारी बॅटिंग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ते देखील आहे स्ट्राइक एंडवरती. 2 धाबा धावफलकावरती लागल्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. कोणता क्षेत्ररक्षक येईल, बॉल कुठे गेला आणि पॉइंटला अगदी बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट पुन्हा एकदा केली. टीमची टोटल 3 वरती जाऊन पोहोचले. इथून धावा बनवणं नरेश सर थोडंसं कठीण आहे, कारण क्लायमेट आपण पाहिलं, थंडीचा जोर जसा वाढला त्या कारणास्तव इथून लो स्कोरिंग मॅचेस देखील आपल्याला चांगल्या अगदी पाहायला मिळतील. नक्कीच फाईट पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका बाजूला रसायनीमध्ये ताकद व संघ, ज्याने अगदी आपण जर पाहायला गेलं तर 2-3 वर्षांचा प्रवास त्यांचा आपण पाहिला सिद्धू इलेव्हन नावाने खेळ करत असताना. सागर पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. राकेश बांदल आणि श्रीकांत पाटील आणि राकेश बांदल यांच्या माध्यमातून सागर पाटीलच्या प्रत्येक षटकाला 200 रुपयाचा कॅश प्राइज. श्रीकांत पाटील म्हटलं की आमचेच बंधू आणि त्याचं की स्वागत आयोजन करण्याच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. यावरचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या टो गार्डवरती बॉल चालला पाठीमागे लॉंग स्टॉपला. बॉलला अडवलंय जरूर, चांगली फिल्डिंग झाली आहे. किती क्षेत्ररक्षक गेलेत, काय कोणी बॉल अडवला आता विजिबल नाही आहे, कारण ब्लॅक जर्सीमध्ये आता शिल्पाडा टीमचा खेळाडू आपण पाहतोय. परंतु या बॉलवरती 2 धाबा आल्यात. या ओव्हरमध्ये आपण पाहिलंय की जास्त करून बॉल अगदी आपण पाहिलं का मिस टायमिंग स्ट्रोक सागर पाटील जे आपण पाहिलेत. या पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सिद्धू इलेव्हन कैरे जाऊन पोहोचले आता 6 या अंकावरती. आता इथून ॲक्सलरेट करावा लागेल. इथून जर तुम्ही धावसंख्या वाढवली नाही तर तुमच्या बॉलरसाठी थोडासा धोका ठरू शकतो.
त्यामुळे इथून आता रजत पाटील वरती जबाबदारी आहे, एकट्या सागर पाटील वरती जबाबदारी नाहीये. रजतचा खेळ देखील तितकंच अगदी महत्त्वाचा या मॅच मध्ये. याआधी आपण पाहिलंय की मागच्या मॅचचा उल्लेख आपण केला, ती रील्स देखील प्रचंड व्हायरल सोशल मीडियावरती. 1 चेंडू 6 धावा सागर पाटीलनं ठोकलेला षटकार अजूनही स्मरणात आहे. पण असे कित्येक रेकॉर्ड आणि कित्येक कुणाल पावसाला या खेळाडूंना पाहिले आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी हे काही नवीन नव्हतं. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात येईल, इथून ऍक्सलरेट करावा लागेल. लगातार 3 षटकांसाठी सागर पाटीलसाठी हे पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार लगावा आणि अविराज बैलमार यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून धावा महत्वाच्या आहेत कैरे टीमसाठी. इथून धावा बनवाव्या लागतील का? आता जट देखील फिल्डर शोधतोय या ठिकाणी, कोणता फिल्डर कुठे आहे. एवढं ताट धुकं जे मैदानाच्या आतमध्ये आहे ना, त्यामुळे जे विजिबल आहेत प्लेयर ते नक्कीच इथून नाही आहेत, नॉन विजिबल प्लेयर आहेत. कारण ब्लॅक जर्सी मध्ये आपण त्यांना पाहतोय, परंतु क्लायमेट असा आहे. रजत पाटील आता तयार होईल बॉलिंग ट्रॅक दी बॅटिंग ट्रॅक वरती. आणि गुफरान जो महागडा ठरला होता लास्ट मॅच मध्ये, तो दाखल झाला आता दुसऱ्या ओव्हर मध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक आहे, वेल जजमेंट आणि त्याने टिपला झेल. आणि पुन्हा एकदा तीच निराशा पाहायला मिळेल रजत पाटीलच्या वाट्याला. पहिला धक्का बसलाय सिद्धू 11 कैरे टीमला 6 या अंकावरती. व जगदीश बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय प्रवीण शेठ गोविंद शेठ बैलमारे पुरस्कृत होऊया आपण पाहतोय ही नाईटची शृंखला. आणि या स्पर्धेचं नामकरण आहे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, त्याचबरोबर दमदार आमदार चषक. या स्पर्धेचं नामकरण 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत आहे. आणि खूप चांगलं आयोजन त्याचबरोबर नियोजन आपण नक्कीच पाहतो. आयोजकांचं त्यांची खूप सारी मेहनत राहिली. आणि एखादी स्पर्धा सुरू करणं नरे सर सोपं असतं, सातत्य टिकवणं तेवढंच कठीण असतं, आणि ते करून दाखवलं आहे आयोजकांनी. कारण 10 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं एक वेगळ्या लेवलवरती नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो. आणि 2026च्या पर्वातील ही स्पर्धा आपण नक्कीच आपल्या भेटीला आली. त्याच्यामधील मॅच सिद्धू कैरे आणि त्यांच्या विरोधात शिलपाटा 6 वरती 1. परंतु आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांना खरं तर उपमा दिली जाते सर रॉयल पाटील या नावाने त्यांना ओळखलं जातं, ते रॉयल पाटील दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती गुफरान, याबाबतचा बॉल दूरवरून खेचलाय रॉयल पाटील. रॉयल कारभार त्याचा दाखवलाय आणि पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना 600च्या स्ट्राईक रेटनं खातं ओपन केलंय स्वतःच आणि ठोकलाय षटकार. पर्यंत जरूर पोहोचलं चांगलं गीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पण रॉयल पाटील एक आक्रमक बॅटर आहे, त्याला करता ॲज अ फिनिशर म्हणून नेहमीच आपण टीम मध्ये पाहत असतो आणि त्याचा रोल तो अगदी नक्कीच अदा करतोय. त्याने पहिला बॉल फेस करताना 700च्या स्ट्राईक रेटनं खातं ओपन केलं. टीमची टोटल आता 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन बोर्ड आणि एक गडी गमावला. आज मात्र रजत पाटील थोडासा अनसक्सेसफुल ठरला. अच्छा रात्रीमध्ये त्याचा खेळ थोडासा खराब राहिला, परंतु इन्फॉर्म मध्ये तो देखील आहे. परंतु सागर पाटीलचं इन्फॉर्म मध्ये येणं कैरे टीमसाठी करत शुभ संकेत आहे. याबाबतचा बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय, कटचा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येतात. तत्पूर्वी या बॉलवरती पंचांचा नोचा सिग्नल आला. यस, नोचा सिग्नल. एक धाब या बॉलवरती या ठिकाणी घेतलं. 9+1 अशा 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या जातील. टीमची टोटल पोहोचेल आता 14 अंकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे आता फ्री हिट.
ब्रीडचा बॉल असेल आणि पंचांनी लगेच दंडित केल्या बॉलला. ऑफिसर्स यांचं देखील कौतुक असेल कारण क्वालिफाईड ऑफिसर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अविनाशजी पालेंडे सर, जर प्रवीण दोगाडे सर या ठिकाणी असते तर त्यांनी म्हटलं असतं जरूर की रिव्हर्स शॉट काळापूर तालुक्यात आपण पाहिला क्रिकेटमध्ये कुणी आणला असेल तर ते अविनाश पालेंडे सर. अगदी तुषार धुमाल सरांनी सांगितलं की मिस्टर इंडिया त्यांना देखील ओळखलं जातं, परंतु एक चांगले खेळाडू त्यासोबत एक क्वालिफाईड अंपायर्स त्यांना आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पालेंडे सर. याबाबतचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅट न केला वाईडिश. लॉंग ऑफला बॉल झालाय हो, एक टप्पा घेतोय बाउंड्री लाईनची भेट, थेट 4 धाबा या बॉल वरती सागर पाटीलच्या बॅट मधून. दिस इज अ हार्ड वर्क बाय सागर पाटील. अगदी त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता अगदी टासून भरला खेळाडू हा, आणि आज तो मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. मला तर वाटतं त्यांनी मैदानाचा खरं तर भरपूर सारा अभ्यास घेतला, कारण आयोजकांच्या भूमिकेमध्ये तो देखील आहे. आणि गेले 3 रात्र या ठिकाणी तो नक्कीच आपण त्याला या ठिकाणी पाहतोय, आणि त्याचा फायदा त्यापेक्षा मी तर म्हणेन त्याची गुणवत्ता ही महत्वाचा भाग आहे, आणि ती सिद्ध करायचं असताना सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहतच बसील. बॉल चालला आणखीन एक वन बाउंस सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. टोटल 22 वरती जाऊन पोहोचले. हे षटक महागडं आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील गोपरांचं आपण षटक पाहिलं होतं, ते देखील महागडं इकॉनॉमिकल, आणि या मॅच मध्ये देखील तेच घडलंय. आता रन मशीन बनलाय टीमचं सागर पाटील. टीमला खरं तर तो लीड करतोय. टीमची टोटल 22-22. याचा बॉल ओ बॅट तुटले. हे दुःख खूप आहे, कारण एखाद्या खेळाडूसाठी आपली लकी बॅट तुटणं, ज्याने असंख्य धावा एक बॉल मध्ये 6ची गरज असताना याच बॅट न करता षटकार लगावला होता. बॅटला त्याने चुंबन घेतलाय. करता ब्रेकअप होण्यापेक्षाही जास्त दुःख तेव्हा एका खेळाडूला होतं जेव्हा त्याची अगदी आवडती फेवरेट बॅट तुटते, आणि तेच एक्सप्रेशन चेहऱ्यावरती आपण त्याच्या पाहतो. सागर पाटील बॅटकडे पाहतच बसलाय, परंतु बॅट मात्र तुटले. हे दुःख मी तर म्हणेन, एखादी मुलगी जेव्हा सोडून जाते ना तेव्हा दुःख आपल्याला होत नसतं, तेवढं दुःख आता एखादा खेळाडूला, एखादा बॅटरला त्याची लकी बॅट वर्षानुवर्ष तिने तो खेळत आलेला असतो, त्यापेक्षाही आता जिवंत मेमरी आपण पाहिली ना मागच्या मॅच मध्ये, एक चेंडू आणि 6ची गरज असताना याच बॅट ने षटकार लगावला होता. ती बॅट मात्र आता डिस्ट्रॉय झाली, ती बॅट तुटली. ऑन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो सागर पाटील 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. लकी बॅट मात्र गेले, परंतु त्याच्यामध्ये असलेली क्षमता त्यापेक्षाही जास्त आहे. त्याला निराश होण्याचं कारणच नाही आहे, परंतु असतं ना खरं सर, एखादी बॅट, एखादा ग्राउंड, एखादा अगदी आपण पाहायला गेलं एखादा आयोजन करते आपले लकी असतात, त्याचप्रमाणे लकी बॅट आता सागर पाटीलची ती त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाली. 2 अगदी तुकडे त्या बॅटचे झाले आहेत. आपण पाहू शकतो रजतच्या हातामध्ये ती बॅट आहे. टीमचे टोटल 23 वरती जाऊन पोहोचले. 23 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सागर पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरची मॅच सुरू आहे. आपण पाहायला गेलं टीमला लीड करत असं सातत्याने त्या बॅट मधून धाबा आल्यात. 7 मध्ये 13 इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं राहील आहे या मॅच मध्ये. रॉयलला यावेळेसचा बॉल कुठे पाठवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने टिपला झेल आणि संपवलाय सर रॉयल पाटील यांचा खेळ. दुसरा झटका बसतोय सिद्धू 11 काही रे टीमला.
झाला. यावेळेसचा बॉल आपण पाहिला थांबला, थोडासा लेट कट केला, त्यामुळे बॉल झाला पाठीमागे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी डबल कंप्लीट केल्या. गुड रन बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळाली, कारण 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केला. टीमची टोटल आता पोहोचले 25 वरती 25. लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. हा टेलिकास्ट देखील आपण पाहतोय पाऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी देखील आपण त्यांची पाहतोय. 25. यावेळेसचा बॉल फेवरेट झोन, परंतु वाह, कॅच ऑफ द नाईट. व्हॉट अमेझिंग कॅच बाय फिल्डर इर्शाद. काय अप्रतिम जेल टिपला आणि एक मोठा धक्का दिलाय, ज्याने आजची रात्र गाजवली. आणि यावेळेस पहा, अगदी त्याची बॅट जशी तुटली ना, तसा अगदी आपण पाहिला सागरची विकेट देखील धावून झाली. सागर पाटील सारखा मोठा बॅटर या ठिकाणी बाद झाला. परंतु या खेळाडूने आज दाखवलं, या हंगाम खरं तर हा गाजवतोय. मागच्या हंगामध्ये जरूर तो अगदी आपण पाहायला गेला सुरुवातीला बॅकफुटवरती होता, आणि तदनंतर तो बहरात आला ना, त्याचा फॉर्म आपण जर पाहायला गेला कन्सिस्टंट पाहायला मिळाला. तो सागर पाटील आता मैदानाच्या बाहेर आला. न्यू बॅटर दाखल झाला, आता दाखल झाले नरेंद्र पाटील. डावकर आताचे बॅटर्स आपण त्यांना पाहतोय. अगदी लेदरचा देखील चांगला एक्सपिरियन्स या खेळाडूंना आहे. आणि म्हटलं ना की नरेंद्र पाटील या वर्षी आपण पाहिला षटकार चौकानेच खातं खोलतात. ही त्यांची खरं तर हे वैशिष्ट्य राहिलं या हंगामामध्ये. एक लेदरचा चांगला खेळाडू, स्टान्स देखील चांगला आपण पाहू शकतो. आणि सातत्यानं खेळाडू घडण्याचं काम रचनेमध्ये एक अगदी सर नरेंद्र पाटील करत असतात. यावेळेसचा बॉल आपण पाहिला टर्न झालाय थोडासा, परंतु अतुल पाटील काय गरज होती का, परंतु पाहिलं जाईल पॉपिंग क्रीजवरती सुरक्षित या ठिकाणी अतुल असतील. डॉट बॉल आलाय. जमीरचं हे षटक अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं, जमीरनं बॉल फेकले 3, त्याने धावा खर्च केला फक्त 2, आणि सागर पाटीलची मोठी विकेट. हे षटक राहिलंय जमीरचं. आणि शिल्पाटा टीमची गोलंदाजी चांगली येणार आहे सर, कारण मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं काय गोलंदाजी राहिली. गुफरान हा गोलंदाज वगळता शिल्पाटा टीमचा आधी मुनावर काय अप्रतिम गोलंदाज आहे. आणि तदनंतर आपण याला देखील पाहतोय जमीर. यावेळेसचा बॉल टोक आडवरती लागला, अलंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक जाब एक सिंगल. हे षटक खरं तर शिल्पाटा टीमच्या बाजूनं चांगला राहिला आहे, कारण अगदी जमीरनं अगदी 4 बॉल फेकलेत आणि 3 धावा अद्यापर्यंत खर्च केले गेल्यात. सेट बॅटर एकही नाही आहे, ते बेनिफिट आहे शिल्पाटा टीमचं. अतुल पाटील त्याच्यावरती जबाबदारी. 26 धावा आता धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन द बोर्ड. सर स्पीडअप करा विनंती असेल. 26. याचा बॉल पहा, तो टर्न करतो, लेग कटरचा वारंवार वापर केला जातो. जाताना आपण पाहिलं की बॉल हातभर वलन घेतोय, कधी वेगानं तो टाकतोय. म्हणजे आपण पाहायला गेलं व्हेरिएशन असणारी गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. त्याच्याकडे कला आहे. बॉल बनवलं देखील तितकं सोपं नाही आहे, आणि तो काम या ठिकाणी करतोय. जमीर हा गोलंदाज ऑन स्क्रीन वरती, त्याला देखील आपण पाहतोय. पलाट डगैरे टीमच्या समोर चांगला खेळ राहिलाय अद्यापर्यंत, कारण 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, तो देखील खोलात टाकलाय. चॉप करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, सिंगल कंप्लीट. आणि सिंगलच या ठिकाणी घेतली गेली आहे. आणि सिंगलच्या मदतीने शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल. जमीरने धावा खर्च केल्या, त्याच्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांना खर्च केल्या. आणि आता कैरे टीम जाऊन पोहोचले पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 27 अंकावरती. सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या शिल्पाटा टीमला 18 बॉल आणि 28 या धावसंख्येचा पाठलाग. समीरनं 4 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च केला. ओव्हर अनालिसिस आपण पाहायला गेलं तर पहिल्या सत्राचं मुनावरनं पहिलं षटक फेकलं, त्यानं धावा खर्च केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट स्ट्रायकर बॉलरनं दिला. तदनंतर गुफरान आले, त्याने धावा खर्च केला. सेकंड ओव्हरमध्ये 17 धावा, 2 विकेट जरूर मिळवल्या, परंतु थोडंसं महागडं षटक. तिसरं षटक अप्रतिम राहिलं आहे. जमीरनं खरं तर प्रभावित केलं आजच्या रात्रीमध्ये, कारण त्याने धावा खर्च केलेत फक्त 4. आधीच्या मॅचमध्ये लास्ट मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. पण आता कैरे टीमला रोखलंय 27 वरती. आता 28चा पाठला करायचा असेल दुसऱ्या क्षेत्रामध्ये, तो
शिलफाटा या टीमला. त्याआधी जाऊया डीजे कडे, ऐकूया साहिल डीजेच्या माध्यमातून साऱ्या झाल्या कारण या क्लायमेटमध्ये. चला आता कैऱ्या टीम फील्ड सेटअप करून घ्या. 2 ओपनिंग प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये शिलपाटा टीमचे गेले आहेत. चला लगेच आपण फील्ड सेटअप करून घ्या. त्यानंतर का करसुंडी टीम प्रतीक्षेत असेल कारण आमच्याबरोबर 2 हात कोण फाईट करेल ती शेवटची मॅच असेल आजच्या रात्रीतील. आणि टॉप 5 साठी करता क्वालिफाय करणारी टीम कोणती असेल ते आजच्या रात्रीमध्ये आपल्याला समजलं जाईल. त्या शेवटच्या लढतीमध्ये करसुंडी टीम वेटिंगवरती आहे. एक चांगला खेळ त्यांचा राहिला. विदाऊट मनीष बारसकरच्या अगदी संघामध्ये सहभागी नव्हता तरी सुद्धा अगदी त्याने दाखवून दिलं. मनीषने देखील बाहेरून सपोर्ट बराचसा दिला टीमला. परंतु एका खेळाडूवरती कोणतीच टीम खरं तर निर्भर नसते. सातत्यानं खरं तर चांगले खेळाडू गणांचं काम करत सिनियर खेळाडू टीममधले करत असतात. मनीष थोडासा इंजर्ड आहे, तो टीममध्ये आज नव्हता, परंतु त्याला देखील राहवत नसेल की आपली करसुंडी टीम जिंकली पाहिजे. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया करसुंडी टीमला आणि जाऊया मॅचकडे जिथे करायचे आहेत 18 बॉल्समध्ये 28 धावसंख्येचा पाठलाग बॅटिंग करणाऱ्या शिलपाटा टीमला. शिलपाटा टीम देखील बलाढ्य टीम आहे. कोपली परिसर म्हटलं की सातत्यानं ते विभाग दबदबा राहिला या टीमचा. आपण पाहतो ही स्पर्धा 10व्या वर्षामध्ये पदार्पण जरूर करते. पंकज ओंबले दाखल झाला पहिल्या षटकासाठी. परंतु आपण स्पर्धा पाहतोय प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय कार्यसम्राट प्रवीण शेठ गोविंद शेठ बैलमारे पुरस्कृत ही नाईटची शृंखला आपण पाहतोय. मी तर विशेष आभार व्यक्त करेन सिद्धू पाटील जे आमचे बंधू आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि जे आयोजक आहेत प्रवीण शेठ बैलमारे यांचा देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला होतो स्टार्ट. महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी. 18 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. पंकज ओंबले कैर एक्सप्रेस डावखुरे आताचा गोलंदाज ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे राहुल पर्यंत पोहोचणार नाहीये. बॉल चालाय 1 बाउन्स सीमा रिषभ बात धमाकेदार के लिए. ये तो ट्रेलर जाके अभी तो पूरा पिक्चर बाकी है मेरे दोस्त. अनस न करता पहिल्या बॉल वरती चौका ठोकला. एक दर्जेदार बॅटर आहे अनस शिलपाटा टीमचा. यावेळेसचा बॉल पाहत बसला. मागच्या दाराने चोरी झाली की काय आणि यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक पहिला शिलपाटा टीमला मोठा झटका 440चा अनसच्या स्वरूपात. सेव्हन्टीन इन ॲट नंबर 3 वरती पाहायला मिळेल. नूर दाखल झाला. आणखीन एक दर्जेदार बॅटर. एक बॅटर येते या टीमकडे.
या टीमची देखील बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. 17-17, 17-17. कोणत्या टीमला असेल खतरा हे नक्कीच आपण या मॅच जशी संपेल तसं समजेल. कारण पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर पंकज ओंबलेचं कमबॅक आणि एक विकेट मोठी या ठिकाणी प्राप्त केली. पंकज ओंबले तदनंतर आपण पाहायला गेलं एक व्हिडिओ एडिटर, ग्राफिक डिझायनर म्हणून त्यांची ओळख आहे ते प्रथमेश ओंबले. ते देखील एक उत्कृष्ट डिझायनर आहे. त्यांचं की स्वागत आपण या ठिकाणी करूया. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलात टाकला बॉल, खोलात टाकला, चॉप केलाय रजत पाटील. क्रिकेट म्हणजे फुटबॉलचं दर्शन यावंच पाहायला मिळालं. पायाच्या साने बॉलला अडवण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु बॅकअप चांगलं होतं. राहुल राठोडचं त्याने बॉलला फील्ड केलं. एक सिंगल कंप्लीट, माफ करा 2 रन कंप्लीट केलं, डबल कंप्लीट केलं. टीमची टोटल पोहोचली आता 6 या अंकावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू फेकलेत अद्यापर्यंत पंकज ओंबलेनं. यावरचा बॉल फ्लिक केलाय, फक्त बॉल हवेमध्ये आहे आणि सागर पाटील जो लकी ठरलाय त्याने टिपला झेल आणि संपवलाय. नूरचा या मॅच मध्ये खेळ धक्का क्रमांक 2 बसलाय शिलपाटा टीमला 6 या अंकावरती. कलाचे कलाकार आपण पाहतो क्रिश बेसरे, त्यांचा की आपण स्वागत या ठिकाणी करूया. आपण धक्का क्रमांक 1 अजून एक बसलाय. सुरुवात नरेसर चौकारानं झाली, तदनंतर विकेटची पडझड. कुठेही बॅटरला सेट होऊन दिलं नाहीये कैरे टीमच्या गोलंदाजानं. पंकज ओंबले करत त्यासाठी ओळखला जातो स्ट्रायकर बॉलर मी का आहे. पहिलं षटक नेहमीच माझ्या हातामध्ये का दिलं जातं आणि त्याचं अगदी जिवंत ज्वलंत उदाहरण आहे पंकज ओंबले, जो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आता 14 बॉल शेवटचे बाकी आहेत. आता 22 धावसंख्येची अद्यापही गरज असेल का 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 28चं टार्गेट आहे. पहिलं षटक इन प्रोग्रेस वरती आहे. पंकजनं अद्यापर्यंत 4 बॉल फेकले, 6 धावा त्यानं खर्च केल्यात आणि 2 विकेट त्याच्या नावावरती अद्यापर्यंत. हो लॉफ्टेड मरीन ड्राईव्ह पेक्षा अप्रतिम, खूप सुंदर अमेझिंग शॉट बाय अजमल. त्याने ठोकलाय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह षटकार. गेल्यात. हे षटक असं वाटलं होतं नरेश सर की चांगलं टाकलं जात आहे, परंतु क्रिकेटमध्ये खरं तर घडलेलं कधी बिघडेल हे सांगता येत नाही आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला गेला आहे आणि त्याच्यामध्ये भाकीत वर्तवणं या सर्व गोष्टी चुकीच्या मानल्या जातात आणि तेच पाहायला मिळालं. या खेळाडूचा स्टान्स खूप चांगला, असं वाटतं लेझरचा खेळाडू आहे अजमल, जे स्ट्रायक एंडवरती आहेत. 700 स्ट्राईक त्यांनी देखील खातं ओपन केलंय. 12 धाबा. हो परफेक्ट यॉर्कर फॉलो केला बॅटरला पंकजनं, परंतु यावेळेस पहा रनआउटची संधी. बॅकअप नाहीये आणि बॅकअप आलाय जरूर, परंतु काय बॉल फेकला गेला जसा की आगीचा गोळा फेकावा. अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं आणि चांगला लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी झाली आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. जे पाव प्लेचं षटक होतं पंकज ओंबलेचं. 28चा पाठला करत असताना शिलपाटा टीम आता जाऊन पोहोचली आहे ती 13 अंकावरती. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि आता करायचं आहे 15 या धावसंख्येचा पाठलाग. करेक्ट रन रेट आपण पाहिला 13च्या सरासरीनं धावा अद्यापर्यंत जमवल्या गेल्यात. आता प्रति षटकामध्ये करता 7.5ची सरासरी राखायची आहे. खूप चांगलं ग्राफिक्स आहे. मी तर बडेन माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि खूप चांगला टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण नक्कीच पाहतोय. आणि त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं या स्पर्धेचं विशेष आकर्षण देखील राहिलं आहे, कारण जेव्हा मी या मैदानावरती एंटर केलं या ट्रॉफ्याज पाहून मी देखील आकर्षित झालो गेलो. ही पावरीलकरांची मोठी स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रवीण शेठ बैलमारे यांची मोठी स्पर्धा
आपण नक्कीच पाहतोय. हे कार्यसम्राट आहेत, कारण तरुणांना रोजगार या सर्व गोष्टी, विकास कामं म्हटलं की रस्ते बाकी गोष्टी येत नसतात. तरुणांना रोजगार, सिद्धू पाटील हा महत्त्वाचा भाग आहे आणि प्रवीण शेठ बैलमारे यांनी हे करून दाखवलंय. बॉलर दाखल झालाय बॉलिंग ट्रॅकवरती. प्रतीक मोरे 12 बॉल्स आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. अजमल आहे स्ट्राईक एंडवरती. प्रेशर आहे. रनअपमध्ये थोडंसं अगदी यावेळेस चुकी पाहायला मिळाली आणि हा डेड बॉलचा इशारा पंचांचा आला. 12 मध्ये आता 15 करायच्यात. अजमल आहे स्ट्राईक एंडवरती. आता हे षटक खूप निर्णायक असेल या मॅचमध्ये. खुला टाकला, स्लाइस केला बॉलला. पुश करो खुश रहोचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला गेला आणि एक सिंगल कंप्लीट केल्या, सिंगल एक्झिक्यूट केल्या अजमलनं. आणि टीमच्या टोटल आपण पाहायला गेलं तर 14 वरती जाऊन पोहोचलंय. म्हणजे अर्धा किल्ला सर केला, इथून अर्धा किल्ला सर करायचा, कारण 11 बॉल्समध्ये आता 14 धावसंख्येची गरज आहे. हे क्वेश्चन तुमच्यापर्यंत आता पोहोचवलं जाईल. 11 बॉल्स रिमेनिंग, 14 रन्स रिक्वायर्ड, हे इक्वेशन आता बनलंय. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो. 28चा पाठला करत असताना पहिले षटक पंकजचं थोडंसं महागडं. आता प्रतीकवरती सर्वस्व जबाबदारी. हो यावेळेसचा बॉल कमाईचा पाहायला मिळाला. प्रतीक त्याचसाठीच ओळखला जातो ना. प्रतीककडे खूप सारी क्षमता आणि ते दाखवत असताना प्रतीक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल त्याने फेकला. इच अँड एव्हरी डॉट बॉल इट्स मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस मॅच. आणि डॉट बॉल महत्वाचे राहतील, ते प्रेशर क्रिएट करत राहतील. 10 बॉल्स आता 14ची गरज. डाऊन द लेग काय करायची गरज होती, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन तो भरकटला. वाईटचा इशारा पंचांचा आला. इक्वेशन आता 1 धावसंख्येने मायनस होईल. शेवटचे आता 10 बॉल बाकी आहेत. आता 13 धावसंख्येची गरज आहे. बाहेर जरूर क्लायमेटमध्ये थंडी आहे, परंतु मॅचमध्ये आता गरमी पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे इथून जो जिंकेल त्याचा या स्पर्धेतून आपण पाहायला गेला प्रवास सुरू राहील, परंतु जो हारेल ज्याला पराभूत व्हावं लागेल त्याला काढता पाय या स्पर्धेतून घ्यावा लागेल. इच्छा कुणाचीच नाही या स्पर्धेतून बाहेर जायची, परंतु स्पर्धेचा नियम आहे, खेळाचे नियम आहेत, त्यानुसार तुम्हाला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हो परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. यॉर्करचा बादशाह आणि हा वेगाचा देखील बेताज बादशाह. नाव आहे प्रतीक मोरे. ऑन स्क्रीन वरती त्याला आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी करतोय प्रतीक. शेवटचे 9 चेंडू आता बाकी आहेत आणि करायचे आहेत त्या 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. प्रतीकचा एक षटक क्रुशल मुवमेंट वरती असेल. अगदी मी तर म्हणा की फॅक्टर असेल हे षटक. या षटकामध्ये रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल चांगला, तदनंतर वाईट का कशासाठी. विकेट किपर रजत पाटीलची निराशा आपण पाहतो. त्याला माहिती आहे एक धावसंख्येचं किती महत्व आहे, कारण मागच्या मॅच मध्ये 1 चेंडू 6 धावा तुम्हाला चेस करायला लागल्या होत्या. 6 धावा किती डोईजर ठरतात तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे आता सागर पाटीलने त्याचं काम केलंय. आता प्रतीक मोरेवरती जबाबदारी आहे. शेवटचे 9 चेंडू आता बाकी आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे. याबाबतचा बॉल, व्हॉट अ शॉट. दिस इज नॉट लक, दिस इज अ प्युअर टायमिंग अँड पॉवर बाय बॅटर इरफान. त्याने ठोकला या बॉल वरती षटकार. षटक आपण म्हटलं, षटकार आलाय. 22 धावफलकावरती लागल्यात. शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि 6 धावसंख्येची आता गरज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. बराच काळामध्ये चेंडू चाललाय. बॉल इनटू द एअर. फिल्डर रनिंग फास्ट. कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल चाललाय पाठीमागे. डीप कव्हरला पहा. बॉडी लँग्वेज सांगून गेले. या बॉलवरती खराब घडले. षटकारानंतर बॉडी लँग्वेज बिघडले मी तर म्हणे कैरे टीमच्या फिल्डरची. या बॉलवरती धावा आल्या. 4 तब्बल धावा कंप्लीट केल्यात. आता शेवटचे बॉल बाकी असतील 7 आणि करायच्या आहेत त्या 2 धावा. 7 बॉलमध्ये 2 धावा. शिलपाटा टीमनं काय बॅटिंग केले बॅटर्सनं. आधी अजमलला आपण पाहिलं, आता इरफानला. शेवटचे 7 बॉल आता बाकी आहेत आणि 2 धावसंख्येची गरज. आता अटॅकिंग क्षेत्र घेऊन तुम्हाला सजवावंच लागेल, का अजूनही मॅच संपले नाहीये. इथून जर डॉट बॉल 2 आले, मी तर म्हणजे हा डॉट बॉल आला तर मॅच रंगेल, कारण 6 मध्ये 2 राहतील. प्रेशर आहे प्रतीकवरती देखील, कारण थोडंसं महागडं षटक राहिलंय. षटकार आला, तिथून मोमेंटम करतं शिफ्ट झालं शिलपाटा टीमच्या बाजूनं.
यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉल खाली येतील. राहुल राठोड चुकी केली राहुलने देखील आणि यावेळेस सामना जिंकलाय शिलपाटा टीमनं. काय कमाईचा खेळ राहिला शिलपाटा टीमचा. 28 धावा सक्सेसफुल आहे, अगदी दुसऱ्यांदा देखील चेस झाल्यात. आता मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हार्ड लक सिद्धिविलन कैरे टीम अँड सागर पाटीलला आज खरं तर प्रभावित केला आजच्या रात्रीमध्ये, पण तो हार्ड लक असेल.